विधान परिषद राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरण आज कागदपत्र दाखल करून घेतल्यानंतर विधिमंडळाकडून पुढची सुनावणीसाठी 6 आठवड्यांनंतरची वेळ। अपेक्षेप्रमाणे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होतोय। माजी मंत्री विश्वजित कदम यांची प्रतिक्रिया। तर महाविकास आघाडीचे जागावाटप झालं नाही त्याप्रमाणे महायुतीचा देखील जागावाटप झालं नाही, विश्वजित कदम यांचं वक्तव्य। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महिला सक्षमीकरणाच्या अनेक योजनांचं उद्घाटन। महिलांना सक्षम करणं काळाची गरज, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। तर महिलांना एसटी मध्ये 50% सवलत देऊ नये एसटी फायद्यात, मुख्यमंत्र्यांची माहिती। राज्य आणि केंद्र सरकारपेक्षा निवडणूक आयोग तयार आहे का? मंत्री सुधीर मुनगंटीवारांचा सवाल। तर उद्याची पत्रकार परिषद निवडणूक घोषणेच्या बाबतीत असेल, मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। लोकसभा निवडणुकीमध्ये 48 जागांपैकी काही जागांवरती मतभेद आणि मनभेद असू शकतो, मंत्री सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। मात्र तिन्ही नेते एकत्र बसून लवकरच याविषयी मार्ग काढतील, मुनगंटीवारांना विश्वास। घरी बसून काही कळत नाही, काम करण्यासाठी फील्डवर जावं लागतं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। तर मला काय मिळतं यापेक्षा लोकांना काय मिळतंय हे बघा, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। नरेंद्र मोदींनी ओबीसी समाजासाठी काय केलं? भारत जोडो न्याय यात्रेमध्ये राहुल गांधींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल। भारत जोडो न्याय यात्रेचा आज भिवंडीत मुक्काम, उद्या भारत जोडो यात्रा मुंबईत। भारत जोडो न्याय यात्रेच्या शिवाजी पार्क इथल्या समारोप सभेमध्ये इंडिया आघाडीचे नेते उपस्थित राहणार। शरद पवार, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, के स्टॅलिन यांनाही सभेचं निमंत्रण। इंडिया आघाडीकडून मोठ्या शक्ती प्रदर्शनाची तयारी। भाजपच्या अनेक उमेदवारांबाबत लोकांच्या मनात नाराजी, त्यामुळे आमचा विजय सोप्पा, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। तर नागपुरात आजपासून आरएसएसची अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची 3 दिवसीय बैठक सुरू। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये संघाच्या शाखा संख्येमध्ये 4466 शाखा वाढल्या। अमरावतीमध्ये महाविकास आघाडीतर्फे आमदार बळवंत वानखेडेंची उमेदवारी जवळपास निश्चित। अमरावती मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीतील पक्ष चांगले प्रबळ, आमदार बळवंत वानखेडेंची प्रतिक्रिया। अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये वंचित आणि भाजपचे उमेदवार जाहीर। महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे अभय पाटील इच्छुक। तर महाविकास आघाडीचा कोणताही उमेदवार असला तरी आम्ही त्याला निवडून आणू, पाटील यांची प्रतिक्रिया। शरद पवार गटामधील विधान परिषदेच्या 3 आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची सुनावणी लांबणीवर। विधान परिषदेमधील राष्ट्रवादीचे मुख्य प्रतोद अमोल मिटकरींकडून याचिका दाखल, न्यायालयाकडून न्याय मिळेल, मिटकरींची अपेक्षा। भाजपचे वर्धा लोकसभेचे उमेदवार रामदास तडस यांनी फडणवीसांची घेतली भेट। मोदींची महाराष्ट्रामधील पहिली सभा वर्ध्यात व्हावी यासाठी भेट झाल्याची माहिती। पंतप्रधान मोदी आणि अमित शहांनी नवनीत राणांची महिला चेहरा म्हणून निवड केल्याचं समजलं। नवनीत राणांच्या उमेदवारीवर रवी राणांची प्रतिक्रिया। 2 दिवसात निर्णय जाहीर करू अशी प्रतिक्रिया। मी कमळ चिन्हावर निवडणूक लढण्याबाबत शाह, मोदी, फडणवीस निर्णय घेतील। नवनीत राणांकडून भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढण्याचे संकेत। आमदार रवी राणा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची काल रात्री नागपूरमध्ये घेतली भेट। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस आणि आमदार रवी राणा यांच्यात चर्चा झाल्याची माहिती। चंद्रपूरच्या तुकुम परिसरामधील घरगुती साहित्य विक्री मॉलला आग, आगीमध्ये कोट्यवधी रुपयांचा माल जळून खाक। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती। शासकीय हमी भावापेक्षा अधिक दर दिल्याने शेतकऱ्यांकडून खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री, त्यामुळे 3 वेळा मुदतवाढ देऊनही राज्य सरकारचं धान खरेदीचं उद्दिष्ट अद्यापही अपूर्ण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।